तर काय महाराज वर्णन, हनुमंतरायांचे किती स्वरूप आहेत सांगू? 8 स्वरूप आहेत. कोणते कोणते? मोजा. अतुलित बलधामम हेम शैलाबदेहम दनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वातजातम नमामि. 8 आहेत. 8 स्वरूप आहेत. कोणकोणते? अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम दनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वातजातम नमामि. 8 स्वरूपाचे आहेत. कोणकोणते? अतुलित बलधामम. अतुलित म्हणजे ज्याची तुलनाच होऊ शकत नाही, अशा अतुलनीय असलेल्या शक्तीने युक्त आपण आहात. अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम. हेम म्हणजे सोनं, शैल म्हणजे पर्वत आणि देह म्हणजे शरीर. सोन्याच्या पर्वतासारखं आपलं तेजोमय असं तपस्वी असं शरीराचे त्या पर्वतासमान आपण आहात. हेम शैलाबदेहम दनुजवन कृशानम. दनुज नाम दैत्य, दैत्यरूपी वनाचा संहार करणारे अग्नी स्वरूप आपण आहात. दनुजवन कृशानुम ज्ञानीनाम अग्रगण्यम. या जगतामध्ये जेवढे काही ज्ञानी लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आपण आहात. अग्रगणाने अग्रक्रमाने जर कोणाचं नाव घ्यावं तर आपलं घ्यावं. आपल्यापेक्षा दुसरा ज्ञानी कोणताही श्रेष्ठ नाही. ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम. या जगतामध्ये जेवढे काही सद्गुण आहेत, त्या सद्गुणांचा एकमेव साठा म्हणजे आपण आहात. सकल गुण निधानम वानरानामधीशम. वानर म्हणजे जे काही सर्व वानर आहेत त्यांचे अधिपती, स्वामी, राजे आपण आहात. वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम. प्रभू श्री रामचंद्रांचे परम आपण भक्त आहात. आणि शेवटचं स्वरूप सांगतात वातजातम नमामि. आणि आपण पवनपुत्र आहात म्हणून